इराण अमेरिका युद्धाच्या दरम्यान होर्मुझ समुद्रातून येणारी जहाजं जेव्हा भारतात आली, ती जहाजं मुंबई आणि विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर का आणली नाही असा सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय आणि गुजरातला पाठवली. मला वाटतं काँग्रेस पक्षाच्या नेत्याला केवळ राजकीय आरोप करणं, लोकांची दिशाभूल करणं आणि जनतेमध्ये सत्ताधाऱ्याच्या विरोधात नकारात्मकता पसरविणं एवढाच धंदा आहे. मी तर असं म्हणेल की हर्षवर्धन सपकाळ अभ्यास करून कधी बोलतच नाही. उडाण टप्पूचं नेतृत्व आहे, बालिशपणा आहे, लहान लेकरासारखे प्रश्न आणि सवाल ते सत्ताधाऱ्यांना करतात. त्यांना हे माहीतच नाहीये की LPG गॅसचे जहाजं कुठे उतरायची, कुठे वळवायची हा निर्णय केंद्र सरकारचा नसतो. संबंधित तेल कंपन्या, लॉजिस्टिक, त्या बंदराची क्षमता आणि तांत्रिक बाबीवर निर्णय होत असतात. मुंबई, विशाखापट्टणम, गुजरात, त्यापेक्षा गुजरात का निवडलं त्याचं कारण व्यावसायिक असू शकतं, त्या बंदराची क्षमता असू शकते किंवा स्टोरेज क्षमता असू शकते. म्हणजे कुठलाही अभ्यास करायचा नाही आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात रोज हल्ले चढवायचे, आरोप प्रत्यारोप करायचे, याशिवाय दुसरा धंदाच कोणता नाही. म्हणजे जहाज येऊ लागले, जहाज आणण्याची क्षमता पंतप्रधानांच्या नेतृत्वात आहे, हे गेलं कोणीकडं, पण जहाजच गुजरातमध्ये आणले. मला वाटतं अतिशय बालिशपणा आहे हे नक्की.